मला केपींना सांगायचं आहे, यापुढं भावकी रावकी पै पाहुणे मेवणे मेवण्यातले वाद भांडण लवकरात लवकर मिटवा। त्याच्यामुळं अनेकदा तुमच्या संध्या गेल्या। तुम्ही दोघांनाही पवार साहेबांनी अनेकदा बसवलं, मुश्रीफ साहेबांनी बसवलं, मी चार गोष्टी समजून सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु ते झालं नाही। शेवटी बेरजेचं राजकारण करायचं असतं। मला केपींना सांगायचं आहे, यापुढं भावकी रावकी पै पाहुणे मेवणे मेवण्यातले वाद भांडण लवकरात लवकर मिटवा। त्याच्यामुळं अनेकदा तुमच्या संध्या गेल्या। तुम्ही दोघांनाही पवार साहेबांनी अनेकदा बसवलं, मुश्रीफ साहेबांनी बसवलं, मी चार गोष्टी समजून सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु ते झालं नाही। शेवटी बेरजेचं राजकारण करायचं असतं। स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी एकेकाळी तुमच्या माझ्या राज्यामध्ये शेतकरी कामगार पक्ष संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये फार अग्रेसर पक्ष होता, फार स्ट्रॉंग पक्ष होता, पण चव्हाण साहेबांनी त्याच्यातल्या अनेक मान्यवरांना काँग्रेसमध्ये आणून बेरजेचं राजकारण केलं। कोल्हापूरच्या राजकारणामध्ये या मुदाळ तिट्ट्याचं वेगळं महत्व आहे। या तिट्ट्यानं कितीतरी राजकीय सभा बघितलेल्या आहेत। राजकारणातल्या सहकारातल्या चळवळीची सामाजिक स्थित्यंतराची सुरुवात ह्याच इथल्या सभांनी झालेली आहे। आपली आजची सभा देखील कोल्हापूरच्या राजकारणाला एक नवी वळण देणारी आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ताकद देणारी आहे। माझ्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमय वातावरण करण्याच्या करता मदत करणारी आहे। राष्ट्रवादीच्या माध्यमातून माझ्या कोल्हापूरच्या विकासाला चालना देणारी आहे। कोल्हापूर माझ्या आपल्या महाराष्ट्रातला एक महत्त्वाचा जिल्हा आहे। राजर्षी शाहू महाराजांचा विचार हा हे कोल्हापूरचा आहे। सामाजिक न्यायाचा विचार याच मातीमध्ये पहिल्यांदा जन्माला आलेला आहे। मागास बांधवांच्यासाठी राखीव जागांची तरतूद याच भूमीमध्ये झाली। अल्पसंख्याक बांधवांच्यासाठी शिक्षणाची दारं प्रशस्त करून देणारा हा महाराष्ट्रातला कोल्हापूर जिल्हा अग्रेसर आहे, प्रगत आहे, पुरोगामी आहे, सुधारणावादी विचारांचा आहे। हे आपल्याला नाकारता येणार नाही आणि त्याच्यामुळं ह्या सगळ्याचा विचार आपण केला पाहिजे। 3.5 शक्तिपीठापैकी आई अंबाबाईचा आशीर्वाद लाभलेला हा तुमचा माझा कोल्हापूर जिल्हा आहे। म्हणूनच परवाच्या कॅबिनेटमध्ये आम्ही आई अंबाबाई इथल्या जीर्णोद्धार करण्याच्या करता, तिथं भाविकांना सुविधा देण्याच्या करता, तिथं असणाऱ्या मूळ लोकांना देखील योग्य पद्धतीनं मोबदला देण्याच्या करता 1500 कोटी रुपये मंजूर केलेत। 1500 कोटी रुपये। याच्यामध्ये दख्खनचा राजा ज्योतिबाचा हा माझा कोल्हापूर जिल्हा आहे। तिथल्याही कामामध्ये आम्ही लक्ष घातलेलं आहे। आई अंबाबाई, राजा ज्योतिबा, राजर्षी शाहू महाराज ही महाराष्ट्राची श्रद्धास्थानं आहे। या श्रद्धास्थानांना, या शक्तिस्थानांना वंदन करत असताना तुम्ही देखील त्यांच्याच विचारांनी पुढे जाण्याचं काम केलं पाहिजे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पहिल्यापासून शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारावर चालत आलेला हा पक्ष आहे। यापुढे देखील मी या राष्ट्रवादीचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सांगतो, पुढे देखील या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराने चालत राहण्याचं काम आम्ही करू। सर्व जाती, धर्म, पंथ, प्रांत, भाषेच्या लोकांना सोबत विश्वासामध्ये घेऊन आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी दाखवलेल्या वाटेवरच हे आपल्या पक्षाची वाटचाल असणार आहे। हे या ठिकाणी मी केपी पाटलांच्या स्वागताच्या निमित्तानं आणि त्यांच्या असंख्य सहकाऱ्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवेशाच्या निमित्तानं सांगतो।